तुमचा त्यांची ओळख कधी झाली? तुमचा त्यांचा कसा प्रसंग आला? डॉक्टर साहेबाबद्दल आम्ही ऐकून असायचं, असं प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं कधी. हम्म. पण एकदा तेरला गोरोबा काका मंदिरात सहज दर्शन घ्यायला गेलो असताना हम्म. एकदम बरोबरच्या मुलांनी सांगितलं की ते चाललेले दर्शनाला चाललेले पद्मसिंह पाटील आहेत. त्या जिल्ह्याचे एक हिरो सारखं असलेले व्यक्तिमत्व होतं. हम्म. इथं PSI म्हणून खरवाळे कोणतरी होते ढोकीला, हम्म. त्यांचं आणि त्यांचं कुस्ती होणार आहे अशी चर्चा आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होती. आनंद वाटला. बघतो तर बेल बॉटम पूर्ण चिखलात भरलेली गुडघ्यापर्यंत. म्हणजे पहिल्यांदा डॉक्टर साहेब बघितलं तुम्ही? पहिल्यांदा पाहिले त्यावेळी ते म्हणले त्यांची डबल इंजिनची बुलेट आहे. हम्म. म्हणले जायला पाहिजे बघायला. हम्म. हे आता बुलेटवर घरी जेव्हा चालले होते, ते शेतकरी शेतात काम करणाऱ्या माणसासारखेच वाटले आम्हाला. ते घरी गेल्यावर मुलांनी गाडीला काड्या करू नये म्हणून दोन्ही हातानं उचलून त्या बॅरेलवर ठेवली. हम्म. हे प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं की ते बघण्यासाठी ते कसे ठेवतात. त्यावेळेस बरेचसे मुलं आठवते आम्हाला, त्यांच्या गाडीवर आम्ही असं उभा राहून किती पोरं आणि तर ते खाली उतरायचे नाही, ती करत करत. तुमच्या गावात आलं त्यावेळेस काय किस्से असतील की तिथं काय ज्यावेळेस कसं काय होतं त्यावेळेस कसं वातावरण होतं काय? एक प्रसंग आठवतो की एकदा विधानसभेची त्यांची मला वाटते दुसरी निवडणूक होती हम्म. आणि त्यांची सभा सुरू झालेला. अच्छा. हा. शेतात जाताना लग्न झालं होतं, बरोबर आहे, कारण किस्सामध्ये पुढे त्यांच्या मंडळीचं येत आहे. हम्म. वडील गाडीवरून पडलेले डॉक्टर साहेबांना माहित नाहीत, शेतात उभे केले आणि उतरा म्हणतात तर मागे कोणच नाही. आता परत जावं तर वडील काठीनच हे करतात म्हणून आता काय करावं, पण पडलेत म्हणल्यानंतर ते गाडी घेऊन परत आले हम्म. आणि असं म्हणतात की चांगलं ताणलं वडिलांनी त्यांना. हम्म. पण त्यांच्या बाई मात्र पुन्हा लोक द्यायचे गाडीवर मागे बसायला. डॉक्टरांच्या मागे बसणं म्हणजे पडणं. पण बाईंना विचारलं लोकांनी, डॉक्टरीन बाईंना, तुम्ही कसं काय बसता? ते म्हणले मला पाडून ते कुठं जाणार आहेत, उद्घाटन करायचं तर याचे बाकीचे चक्र कुठं आहेत ते सगळे लावा ना म्हणले. ते म्हणले तेवढे उचलतील का? त्यांनी ते सगळे लावायला लावले, मग उचल सहज उचल. वार्षिक सर्वसाधारण सभा असायची, त्यावेळेस वाटायचं की आता काहीतरी धिंगाणा होतोय. कारण डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि मल्हार पाटील हे आजोबाचं हेच जे नातं आहे त्याचे किस्से पण ऐकण्यात येतात कधी काय काय सांगा. एवढं प्रेम आहे त्या दोघा. नमस्कार, टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे. मी हुकमत मुलानी. आज डॉक्टर पद्मसिंह पाटील यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त विशेष काही मुलाखती घेतल्या. काल काही दाखवलं मी तुम्हाला, मात्र आज 1 जून 2024 तारीख आहे. आता वाढदिवसानिमित्त खास त्यांच्या काळामधले जे ज्येष्ठ मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासोबत काही फिरलेले नागरिक आहेत, नेमकं त्यांचे वेगवेगळे किस्से होते. खूप काही वेगळं डॉक्टर साहेब यांचं जे काही जीवन आहे ते खूप काही वेगळं आहे आणि त्यांच्यासोबत राहिलेले जे व्यक्ती आहेत मी तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या मुलाखती दाखवतो. आज पण आपल्यासोबत ज्योतिराम भोसले म्हणून आहेत. सर नमस्कार. नमस्कार. पळसप या गावचे आहेत. मी त्यांच्या शेतात आहे. आता शेतामध्ये काय चाललंय, कसं आहे वातावरण? छान आहे. उन्हाळा आता कडक उन्हाळा चालू आहे. झाडाच्या सावलीला विश्रांती, उष्णता जास्त आहे. खत वगैरे टाकून झाले. बरं. तुमचं पूर्ण नाव काय? ज्योतिराम गोविंदराव भोसले. बरं. काय करत होता तुम्ही? मी शिक्षक होतो. कुठं? औरंगाबादला. बर. आणि आता रिटायर झालो 2016 साली. युवक विकास शिक्षण प्रसारक मंडळामध्ये अध्यापक विद्यालयात प्राध्यापक होतो DED कॉलेजला. बरोबर. युवावाणीला, आकाशवाणीच्या युवावाणी केंद्रावर मी कॅज्युअल निवेदक पण होतो. बरं. आता काय करता मग? सध्या रिटायर झाल्यावर शेती. बरं. मला सांगा, आता आज 1 जून 2024 तारीख आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री डॉक्टर पद्मसिंह पाटील खासदार होते, आमदार होते. राजकारणामध्ये त्यांचं महाराष्ट्रामध्ये खूप नाव आहे आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. आता वाढदिवसानिमित्त काही वेगळे किस्से असे लोकांना की ज्येष्ठ त्यावेळेचं कसं होतं, तुम्ही त्यांच्यासोबत होते असं कळलं मला. नेमकं कसं होतं डॉक्टर साहेबांचा परिचय किंवा त्यावेळेचं त्यांच्या काही जुन्या आठवणी आहेत, त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आज आम्ही तुमची मुलाखत घेत आहे. आमच्या प्रेक्षकांना तुम्ही असं एक विशेष काही तुमच्या समोरचे जे किस्से आहेत आलेले, सुरुवातीला तुमचा त्यांची ओळख कधी झाली, तुमचा त्यांचा कसा प्रसंग आला? डॉक्टर साहेबाबद्दल आम्ही ऐकून असायचं, असं प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं कधी.
पण एकदा तेरला गोरोबा काका मंदिराचं दर्शन घ्यायला गेलो असताना हम्म. एकदम बरोबरच्या मुलांनी सांगितलं की ते चाललेले दर्शनाला चाललेले पद्मसिंह पाटील आहेत. त्यावेळेस वय काय होतं तुमचं? त्यावेळेस आम्ही लहान होतो, ते एक 10वी-12वीचे विद्यार्थी असल्यासारखे होत. हम्म. पण एक त्यांचं नाव एक आमच्या जिल्ह्याचे एक हिरो सारखं असलेलं व्यक्तिमत्व होतं. हम्म. इथं PSI म्हणून खरवाळे कोणतरी होते ढोकीला, हम्म. त्यांचं आणि त्यांचं कुस्ती होणार आहे अशी चर्चा आपल्या जिल्ह्यामध्ये चालू होती. कारण ते पण काहीतरी बॉक्सर वगैरे होते हा. आणि त्यांच्या दोघांमध्ये कुठंतरी असं ठेवली जाणार आहे कुस्ती फाईट. आम्हाला एक हिरो म्हणून ते एक आदर्श व्यक्तिमत्व त्यांना आज बघायला मिळतंय. आनंद वाटला. बघतो तर बेल बॉटम पूर्ण चिखलात भरलेली गुडघ्यापर्यंत. म्हणजे पहिल्या वेळेस डॉक्टर साहेब बघितलं तुम्ही? पहिल्यांदा पाहिले त्यावेळेस. हम्म. एवढा मोठा माणूस ज्याचं जिल्ह्यात नाव चर्चेला आहे, तो तर चक्क दाऱ्यावरचे कपडे मग काय म्हणून चर्चेत होतं त्यांचं नाव त्यांचं पण? चर्चेत एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून अजून काही नव्हतं, परंतु एक असा धाडशी माणूस, हम्म. पहिलवान माणूस, हम्म. डेअरिंग करणारा प्रत्येक गोष्टीमध्ये. त्याच्यामध्ये एक अवाढव्य असं सुपरमॅन सारखी शक्ती आहे ही चर्चा असायची. हम्म. बरेच मुलं म्हणाले की आम्ही घरापाशी थांबतो त्यांच्या, ते शेतातून आले की त्यांची बुलेट कोणी मुलांनी काड्या करू नये, डबल इंजिनची बुलेट आहे असं म्हणायची. हम्म. बरं कशी असते डबल इंजिनची म्हणून कुतूहलानं बघायला जायचं. बरं, तुम्ही बघितलं ज्यावेळेस त्यांना प्रत्यक्ष ते कुठं आले ते पहिल्यांदा तुम्ही त्यांना ते कपडे त्यांचे मंदिरात पाहिलेलं. हा, मग त्यावेळेसचा नंतर किस्सा सांगा. ते मंदिरातून बाहेर जाताना त्यांनी बुलेट सुरू केली. ते म्हणले त्यांची डबल इंजिनची बुलेट आहे. हम्म. म्हणले जायला पाहिजे बघायला. हम्म. हे आता बुलेटवर घरी जेव्हा चालले होते, ते शेतकरी शेतात काम करणाऱ्या माणसासारखेच वाटले आम्हाला. ते घरी गेल्यावर मुलांनी गाडीला काड्या करू नये म्हणून दोन्ही हातानं उचलून त्या बॅरेलवर ठेवली. हम्म. हे प्रत्यक्ष आम्ही पाहिलेलं की ते बघण्यासाठी ते कसे ठेवतात. त्यावेळेस बरेचसे मुलं आहेत, त्यांची गाडीचा आवाज आलाय, चला आता उचलतात गाडी बघायला, आणि ते बॅरेलवर उचलून ठेवायचे. प्रत्यक्ष तुमच्या डोळ्याने बघितलं किस्सा? हो हो. हम्म. नंतर आमच्या गावी प्रचार सभेसाठी मला सूत्रसंचलना गावातले प्रल्हाद सरडे, गोरखनाथ तुम्ही लांबून नाईक. बघितलं ना डॉक्टर साहेबांना त्यावेळेस? हो हो. मग तुमचा संपर्क कधी झाला त्यांचा? संपर्कामध्ये येण्याचं कारण काय झालं की मी नाटकाचा लेखक होतो. हम्म. मी स्वतः लिहिलेली नाटकं तेर, जागजीक अशा आजूबाजूच्या तडवळा, ढोराळा अशा गावामध्ये मला निमंत्रण यायचं आणि त्याचे प्रयोग करायचे. हम्म. नाटकातला माणूस नाटक करणारा बोलतो चांगला म्हणून गावातले जे सरपंच होते गोरख मेहत्रे, हम्म. ते डॉक्टरांच्याकडे त्यांचं नेहमी जाणं, मित्र होते. काशीनाथ मामाच्या भेटीला डॉक्टर आले म्हणजे तिथे भेट व्हायची. हम्म. तर हे प्रल्हाद सरडे वगैरे मंडळी म्हणायचे की याला संचलन द्या आजच्या सभेच, तुम्हाला तिथं माईकवर बोलायला लावायचं? माईकवर. हम्म. आणि डॉक्टरांना ते आवडायचं, थोडं विनोदी शैलीत आमचं चालायचं नाटकातला माणूस म्हणून. हम्म. एकदा सभेला त्यांच्या बरीचशी गावातली मंडळी विरोधी पक्षातल्यानी घेऊन गेले होते. हम्म. पण गावातले ब्रह्मदेव ढगे, प्रल्हाद भाऊ, अर्जुन सुरवशे, विठोबा लाका अशी चांगली त्या काळातली तगडी वजनदार माणसं जी होती, 100-125 किलो वजनाची माणसं होती. हम्म. विनोदानं मी आपल्या सभेत म्हणायचं की डॉक्टर साहेब, गेलेली माणसं फार हलकी होती बघा, आपल्या सभेत कशी वजनदार माणसं बसलेली. क्या बात. डॉक्टर त्या अशा विनोदाला दाद द्यायचे आणि कधीही संचलन वगैरे असले की ते बोलवून घ्यायचे मुद्दा. हम्म. मी नोकरी लागल्यानंतर पुन्हा औरंगाबादला नाट्यशास्त्र आकाशवाणी करत गेलो तरी डॉक्टर साहेब म्हणायचे त्याला बोलवून घ्या. एक गाडी पाठवायची मला खास औरंगाबाद पर्यंत. काय म्हणतो? आणि ती कसल्या गाड्या होत्या त्यावेळेस? आपल्या महिंद्राच्या गाड्या, सगळीकडून उघड दुरडा बिरडा बसत नाही? बसायचं. त्या गाडीमध्ये त्यांनी बोलवून घ्यायचं आणि मग प्रचाराला आल्यानंतर आपल्या सगळ्या जिल्ह्यात फिरायचं. इथली माणसं त्या गावात, त्या गावातली माणसं या गावात. हे भंडरवाडीला येडके सरपंच होते राजाराम, अशिक्षित अंगठाच लावायचे ते. तिथं पण डॉक्टरांचंच हे, आणि शिक्षण भंडरवाडीत झाल्यामुळे म्हणायचं राजाराम मामा, डॉक्टर साहेबांनाच आपण किती वर्ष पुढे करायचं, काही नवीन नेता, जिल्हा परिषद झाली, आता आमदार झाले. ते म्हणले कसं आहे, एकच माणूस आपण इतका मोठा केला पाहिजे की जिल्ह्यात मंत्रीपद आलं पाहिजे, गृहमंत्रीपद आलं पाहिजे, अशी अडाणी माणसं अंगठेवादर म्हणायची. नेता बदलायचा नसतो जिल्ह्यानं, एकच कायम ठेवला तर काहीतरी पद येते.
नाहीतर मग जिल्ह्याला काही मिळत नाही, भिकाऱ्यासारखं लोकांकडे बघत राहावं लागेल. आणि डॉक्टर साहेब आहेत आपल्याकडे, येतात आमच्यात मिसळतात, पाहिजे ते काम करतात, मग कशाला सोडायचं असं सगळ्या गावातल्या पहिली लोकांनी. निवडणूक कोणती लढवली डॉक्टर साहेबांनी? जिल्हा परिषदला उभारलेलं आठवतंय आम्हाला. त्यांच्या गाडीवर आम्ही असं उभा राहून किती पोरं आली तर ते खाली उतरायचे नाहीत, फक्त मला पुढे रस्ता दिसू द्यायला सोडा म्हणायची जागा. गाडी कोणती? गाडी हीच महिंद्राची. हा, ती स्वतः चालवत होते? स्वतः गाडी चालवायची. दवाखाना होता का त्यांचा कुठं काय? दवाखाना शासकीय दवाखान्यात होते ते डॉक्टर. कुठं? त्यावेळेस उस्मानाबाद बर. सिव्हिलला. नंतर मला वाटतं तेरलाही काही दिवस त्यांनी काम केलं, पण ते शेती करत करत. तुमच्या गावात आलं त्यावेळेस काही किस्से असतील की तिथं काय ज्यावेळेस कसं काय होतं, त्यावेळेस कसं वातावरण होतं? एक प्रसंग आठवतो की एकदा विधानसभेची त्यांची मला वाटते दुसरी निवडणूक होती आणि त्यांची सभा सुरू झाली. सत्काराची सभा होती बहुतेक. आणि अचानक ते इंदिरा गांधींनी जी झोपड्या दिलेल्या होत्या लोकांना, त्या झोपडीला बांबूची तटर वगैरे होते असे लावलेली, ती काय अशी भिंतीची घरं नव्हती. तर त्या झोपडपट्टीवर आग लागल्याची बातमी सभेत आली आणि लोकांचा आरडाओरडा ऐकायला आल्याबरोबर डॉक्टर साहेब भाषण करायला उठलेलेच होते. आणि तितक्यात ते भाषण दिलं सोडून आणि तेवढ्या गर्दीतून एवढे वेगात ते धावत सुटले आणि त्याच्या मागे मग ही सगळी सभा. तर लोक पोचेपर्यंत डॉक्टरांनी आधी जाऊन त्या झोपडीचे जे लाकड असतात, अक्षरशः ते खांब त्याला धरून हलवलं आणि ते खाली पाडून त्याची आग विझवली. हाताला जखमा झाल्याचं भान नाही, काही नाही. माणूस असा सुटला एकदा बेभान की त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नसायची, काही नाही. लोकांचं काम झालं पाहिजे, जीव वाचले पाहिजे, माणसं वाचली पाहिजे, हे त्यांच्यामधलं बघितलं. पुन्हा सोडलं नाही, गाववाल्यांनी सोडलं नाही आणि आम्ही सोडलं नाही. अजून पण डॉक्टर साहेबांसोबत अजूनही डॉक्टर असावे असं वाटायचं राजकारणात. आणि त्यांच्यामुळे जिल्ह्यामधले चकचकीत रस्ते झाले. 12-13 वाड्यात कुठल्या वाडीत आपली गाडी जात नाही. मी तिकडे होते ते औरंगाबाद जिल्ह्यात काम केलं. तिकडं कधी कधी जाण्याचा प्रसंग आला तर खेड्यात रस्ते नीट नाहीत, अजून नाहीत बरं. आता 2024 आलंय, अजूनही त्या गावात काही काही गावाला रस्ते नाहीत. पण आपल्याकडं आमच्या गावात कोल्हापुरी बंधारे जवळपास 15-16 बंधारे असतात. त्यांच्या वडिलाचा काहीतरी किस्सा आहे ना बुलेटवर जाताना, तुम्ही आता बोलले. हा, डॉक्टर साहेबांच्या मागे बसून ते बाजीराव पाटील एकदा शेतात निघालेले आमचे मामा सांगत होते. काय म्हणतात? म्हणले डॉक्टर साहेबांचे वडील शेतात चालले होते, ते डॉक्टर साहेब गाडी फार पळवतात म्हणले बुलेट. पेरण्याच्या वावरात साहेबाचं लग्न नव्हतं झालेलं. अच्छा. शेतात जाताना लग्न झालं होतं, बरोबर आहे, कारण किस्सामध्ये पुढे त्यांच्या मंडळीचं येत आहे. वडील गाडीवरून पडलेले डॉक्टर साहेबांना माहित नाहीत, शेतात उभे केले आणि उतरा म्हणतात तर मागे कोणच नाही. परत जावं तर वडील काठीनच हे करतात, म्हणून आता काय करावं, पण पडलेत म्हणल्यानंतर ते गाडी घेऊन परत आले आणि असं म्हणतात की चांगलं ताणलं वडिलांनी त्यांना. पण त्यांच्या बाई मात्र पुन्हा लोक द्यायच्या गाडीवर मागे बसायला, डॉक्टरांच्या मागे बसणं म्हणजे पडणं. पण बाईंना विचारलं लोकांनी, डॉक्टरीन बाईंना, तुम्ही कसं काय बसता? म्हणले मला पाडून ते कुठं जाणार आहेत. फक्त बाई मात्र डेअरिंग करायचं, हे मला पाडत नाहीत, बाकी कोणालाही पाडतील. सावकाश घेऊन जायचे. हा, भारी किस्सा आहे ते. असे त्यांच्या अनेक किस्से असायचे. लोकांना वाटायचं की हा आपला हिरो आहे, नेताचा आहे असं वाटायचं नाही. व्यायामाचा आदर्श, बॉडी बिल्डिंग, हे त्या काळात आमच्या तरुणाचे ते आदर्श होते. आम्ही व्यायामाचा छंद त्यांच्यापासूनच जोपासला. आज योग शिबिर वगैरे आम्ही घेतो, ती प्रेरणा सुरुवातीला तिथूनच होती. की व्यायामाचा किस्सा आहे का डॉक्टर साहेब? काय का माहिती आहे? फुलंब्रीला आमचे त्र्यंबकराव शिरसाट म्हणून आमदारकीला औरंगाबादला उभारत होते ना, ते पाहुणे आहेत. त्यांनी सांगितलं तिथं त्यांनी जिम उभा केलं फुलंब्रीमध्ये आणि त्याच्यासाठी पालकमंत्री होते साहेब त्यावेळेस. मग ते म्हणले जिमच्या उद्घाटनाला बोलावल्यावर फोटो घेण्यासाठी पत्रकारांनी वगैरे ते वेट लिफ्टिंगचे जे आहेत बाजूचे जे चक्र असतात ते कमी ठेवले होते उचलण्यासाठी उद्घाटनाला. ते म्हणले उद्घाटन करायचं तर याचे बाकीचे चक्र कुठे आहेत ते सगळे लावा ना म्हणले. ते म्हणले तेवढे उचलतील का? त्यांनी ते सगळे लावायला लावले, मग उचलले.
सहज उचल. हम्म. त्यावेळेस त्यांचं वय बरंच झालेलं होतं, म्हणजे 50च्या पुढे गेलेले होते, हम्म. तरी ते उचललं होतं त्यांनी. मग ते प्रचार ज्यावेळेस निवडणूक चालू होत्या त्यावेळेस प्रचार वगैरे कसं होतं बरं, सिस्टम कसं होतं ते सगळं प्रचाराचं सिस्टम हे ते? प्रचारामध्ये ते येणार आहेत म्हणल्यानंतर गावातले आपले एखादे स्पीकर वगैरे ग्रामपंचायतच्या ओट्यावर लावलं जायचं. मग सभा कशा व्हायच्या त्यावेळेस त्यांच्या? सभा डॉक्टर आलेत म्हणले की लोक संध्याकाळच्या वेळेला लोक घरी यायच्या वेळेस विरोध वगैरे काय होत होता का त्यांना होत त्यावेळेस? होता. काही बळवंत बप्पा, उद्धवराव पाटील, बळवंत बाप्पा म्हणजे शिवाजीराव बळवंत घोगरे घोगरे, उपळेचे. हम्म. उद्धवराव पाटील या शेतकरी कामगार पक्षांच्या लोकांनी काही असे कम्युनिस्ट विचाराची मुलं तयार केली होती. हम्म. त्याच्यात आम्ही सुरुवातीच्या काळात त्यांचे हे बनून लाल कॉम्रेड झालेलो होतो. हम्म. पण डॉक्टर साहेबांचे जे वेगळे डॅशिंग आणि डेअरिंग हम्म. ती काय ह्या विचारवंतामध्ये नाही. काम खेचून आणणं, विकास खेचून आणणं असं वाटायचं. पण ती पोरं मात्र यांच्या सभेत उभा राहून विरोध करायचे, काही हम्म. प्रश्न विचारायचे कुणाला? डॉक्टर साहेबांना. हा. कारखान्याचं असं झालं, अमक्याचं तसं झालं, हा रोड तुम्ही करतो म्हणतात, 5 वर्ष तुम्ही त्याच्यावरच निवडणूक लढवली, हम्म. एकदा खडी टाकून लढवली, एकदा नुसती माती टाकून लढवली, पक्की रोड कधी देणार असे विचारायचे. कारखान्याबद्दलचे किस्से काय आहेत का डॉक्टर साहेब? शेतकऱ्याचे उसून येणं म्हणा, काय कोणी आंदोलन वगैरे असं काय आंदोलनाचे किस्से वगैरे काय माहित आहेत? हा, त्यांच्या कार्यकारी सभेला आम्ही जायचो ना, ती ज्यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभा असायची हम्म. त्यावेळेस वाटायचं की आता काहीतरी धिंगाणा होतोय, कारण प्रचंड विरोधक होते बरेच. त्यावेळेस हे बळवंत बाप्पा हे सगळे असे कार्यकर्ते बोलण्यासाठी उभे करायचे. त्यावेळेस ते जास्त जरी हे व्हायले की डॉक्टरांना सहन व्हायचं नाही, रागीट होते का? रागीट होते. स्वभाव त्यांचा रागीट होता? नाही, अगोदर खूप वेळ सहन करायचे, हम्म. पण मुद्दाम गोंधळ करायला आले ते ओळखलं की मग ते स्टेजहून खाली उडी टाकायचे हम्म. आणि त्या लोकांपर्यंत जाऊन त्याला कधी कधी धरून आणत होते. बोल इथं माईक मध्ये आता काय बोल, हम्म. हम्म. असंही कधी कधी पाहिलेलं आहे. हम्म. हम्म. बरं. तेच स्पष्ट आपली बाजू स्पष्ट करून सांगायची सर्वसामान्य हिंमत लोकांबद्दल म्हणजे डॉक्टर साहेबांचं काय मत होतं असं? ते सहज कोणातही मिसळत होते. त्यांना मोठा हे सामान्य असं नाही, अगदी कॉमन माणूस, सगळ्या जाती धर्माची माणसं त्यांच्या बरोबर, मन्नान काजी, ढोकीचे, हे सगळ्या जाती धर्माचे, आमच्या इथले सोपान, गजधने, हरिजन वर्गातले हे सुद्धा बरोबर आज त्यांचा वाढदिवस आहे डॉक्टर साहेबाचा, हा. त्याबद्दल काय वाटतं बरं? 84 वर्ष झाले तर 84 वाढदिवस आहे त्यांचा. डॉक्टर साहेबांना दीर्घ आयुष्य लाभावं आणि त्यांच्या खरोखर त्यांनी ही कामाची काय बंधाऱ्याची पाटबंधारे असताना दिलेली देणगी तर आहे जिल्ह्याला. रस्त्याची देणगी आहे, खूप विकास काम आहेत, त्यांची सांगता येणार नाही इतकी आहेत. पण दुसरी महत्वाची देणगी दिली असं म्हणाल की राणा दादा सारखा धीर गंभीर जे व्यक्तिमत्व आहे की ज्यानं सगळ्या प्रश्नाची जाण आहे आणि संवेदनशील आहे. डॉक्टर साहेबांचे नातू मल्हार पाटील आहेत, ओळखता का तुम्ही त्यांना? हो, पाहिले कार्यक्रमात पाहिले ना. हो. ते आजोबा नातू असं त्यांचे नातू आहेत ना ते डॉक्टर साहेबांचे. सोबत डॉक्टर कसं साहेबांचं कौटुंबिक जीवन जे आहे त्यांचं कसं आहे बरं? ते खूप चांगलं आहे की असं अलीकडच्या काळात बाप मुलाला विचारत नाही, आजोबा तर आहेत का नाही काही कुटुंबात, पण डॉक्टरांचं ते डॉक्टर पद्मसिंह पाटील आणि मल्हार पाटील हे आजोबाचं हेच जे नातं आहे त्याचे किस्से पण ऐकण्यात येतात कधी कधी. काय काय सांग. एवढं प्रेम आहे त्या दोघांमध्ये की ते शिकायला जरी चालले मल्हार तर त्यांना असं वाटतं की हे दूर जाऊ नये माझ्यापासून नातू. म्हणजे कधी कधी ते त्यांच्याबरोबर शिकायला जाताना पोचवायला जाणं किंवा ते सुट्टीवर येणार असतील तर त्यांची आतुरतेनं वाट पाहणं, एक लळा आजोबाचा. जनतेमध्ये सुद्धा सोबत फिरत होते आणि लोकांमध्ये फिरत असताना त्यांच्या हाताला धरणं किंवा आणि मल्हार पाटील सेवा पण डॉक्टरांची खूप करतात आणि हा सेवेचा आदर्श आवश्यक आहे. नेत्यांनी काय फक्त सुधारणाच करायच्याच नाहीत, कुटुंबातले हे आदर्श पण दिले पाहिजे ना लोकांना की आपल्या आजोबांना नीट सांभाळलं पाहिजे, त्याच्याबरोबर मैत्री कशी आहे त्यांच्याकडून घेण्यासारखं काय, मग एका पिढीचं दुसऱ्या पिढीत जाईल तरी कसं. म्हणून डॉक्टर साहेब पुढे जे देतील आपणाला ते नातवाच्या रूपानं सुद्धा एक फार मोठी देणगी 85व्या वाढदिवसानिमित्त माझ्या दृष्टीने तर ही सगळ्यात मोठी देणगी राहील जिल्ह्यासाठी. कोणती? मल्हार पाटील आपला पुढचा नेता असावा. क्या बात आहे. हो. बघा डॉक्टर पद्मसिंह पाटलाचा आज वाढदिवस 1 जून 2024 तारीख आहे. मी तुम्हाला खास त्यांच्या वाढदिवसानिमित्त वेगवेगळ्या मुलाखती दाखवतो. ज्येष्ठ
मंडळी आहेत, त्यांच्यासोबत काम केलेले, त्यांच्यासोबत राहिलेले, डोळ्यानं पाहिलेले किस्से आणि त्यावेळेचं कसं जीवन होतं मी तुम्हाला आता जे काही पळसप या गावामध्ये प्राध्यापक आहेत ज्योतिराम भोसले सर, त्यावेळेसचे ते त्यांच्यासोबत राहिले, अलाउसिंग केली, प्रचार केला, कसा केला, नेमकं काय, मी तुम्हाला सतत वेगळे विषय, वेगळी चर्चा, वेगळी बातमी, मी आज एक असाच एक वेगळा विषय घेऊन आलो आणि त्यांच्या तोंडून समोर ऐकलेले किस्से डॉक्टर पद्मसिंह पाटील हे नेमकं त्यांच्या तरुणपणामध्ये कसे होते आणि त्यांचं काय नेमका अनुभव होता, त्यांच्यासोबत राहिलेले लोक आहेत त्यांच्या तोंडून मी तुम्हाला, त्यांचा आज खास वाढदिवस आहे म्हणून मी तुम्हाला त्यांचे किस्से आज वेगळे ऐकवलेले आहेत. बातमी कोणतीही असो, फक्त तुम्हाला टुडे समाचारवर बघायला मिळेल. मुलाखत असो किंवा वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही थेट करू शकता. बातमी आरपार, दाखवणार फक्त टुडे समाचार. कॅमेरामन खंडू सोबत मी हुकमत मुलानी, पळसप, उस्मानाबाद, धाराशिव.